म्हैसूर मेन बस स्टँड आणि 201 नंबर चामुंडेश्वरी टेम्पलला जाईल. इथं शहरातील सर्वच मोठ्या बसेसचं स्टँड दिसतं. म्हैसूर सिटी बस स्टँड आणि मेन स्टँड चामुंडेश्वरीला इथून बसेस जाणार. मागे हिला 201 लावलेलं आहे समोरसुद्धा आणि ही चामुंडेश्वरी टेम्पलला जाईल. पूर्वीकडेच म्हैसूरच्या राजाचं काम दिसतं आणि मी फक्त 25 रुपयात चामुंडेश्वरी टेम्पलला या बसने जातात. मला आमच्या घरात येणाऱ्या जीवाचंच कौतुक वाटतं की माझा संकल्प आहे आणि म्हणून आज मी कोणालाही न सांगता ह्या देवीच्या मंदिराकडे आलो आणि आता नक्की तिथं पावलं पडलेली आहेत. अशा रीतीनं हे नारळ आणि कमळचं फूल दिलं जातं आणि हे मुख्य देवीचं मंदिर. देवीने माझ्यावर एक कृपा केलेली दिसतं. मला 1000 पायऱ्या चढून यायचं होतं, परंतु बस डायरेक्ट इथं वरपर्यंत आली आणि माझ्या 1000 पायऱ्या आता मी उतरण्याच्या वेळेस तो संकल्प पूर्ण करेन. मला देवीने 1000 पायऱ्या चढायची माफी केली आणि म्हणून मी आता जनरल रांगेत देवीचं दर्शन घेत आहो. आपल्या घरातील येणारा जीव अति भाग्यशाली. अमरावतीचं देवीचं हे मंदिर. मी अमरावतीला नाही पण देवी दर्शनला आलो. चामुंडेश्वरी मंदिर म्हैसूर कर्नाटकपासून बंगलोरपासून 100 किलोमीटर दूर. आपल्या घरामध्ये ह्या देवीचे आशीर्वाद येत आहे आणि प्रशासनिक मनोबल वाढावं. राज्यपाल राधाकृष्णन कर्नाटकचे आहेत आणि नागपूरमध्ये डिव्हिजनल कमिशनर विजयलक्ष्मी बिदारी ही सुद्धा कर्नाटकच्या आहेत आणि म्हणून या दोघांना राज्य चालवण्यासाठी मनोबल मिळावं या हेतूने मी 3 महिन्यापूर्वी देवीला नवस केला होता चामुंडेश्वरीला आणि म्हणून ही गोष्ट मी कोणाला शेवटपर्यंत सांगितली नाही. आता मी पायऱ्यांमध्ये आलेला आहो आणि 1 तासाने मी प्रियंकासोबत व्हिडिओ शूटिंग करणार. चामुंडेश्वरी मंदिर म्हैसूर बंगलोरपासून 150 किलोमीटर. या लेखाचा अर्थ असा दिसतो की ह्या 800व्या पायऱ्या इथं झालेल्या आहे आणि 800 पायरीजवळ हा जो मोठा असा नंदी आहे हा 1569 दरम्यान राजा डोडा देवराज वोडियार यांनी 1569 बांधलेला आहे. या चामुंडी हिलमध्ये चामुंडी राक्षसाचा मृत्यू केला होता अशी ही आख्यायिका आहे आणि 950 दरम्यानचं हे काम आहे. राजा डोडियारने ह्या 1000 पायऱ्या बांधल्याचं इथं म्हटलेलं आहे आणि 800व्या पायरीवर हा नंदी आहे. या ठिकाणी आर्किओलॉजिकल जे म्हैसूरचं कमिशनर आहे ते म्हणतात की हा भारतातला सर्वात मोठा नंदी आहे. 24 फूट लांब, 10 फूट रुंद आणि 11 फूट उंच आणि हा एकाच दगडात कोरलेला असल्यामुळे आणि याचं जे कोरीव काम आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे आणि म्हणून या जागेचं हे एक मिड पॉईंट म्हणा असं म्हटलेलं आहे.